नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज गडबड आहे, पम्याचं लग्न आहे. आम्हाला थोडा उशीर झाला आहे. आता चाललो आहे, कुठे नाचायला चाललो आपण? वरातीला नाचायला चाललो आहे. ऊन जाम आहे, जाम म्हणजे 40-42 डिग्री आता ऊन असेल. त्यात हा असा जाडजूड कुर्ता घातला आहे. एवढ्या गरममध्ये आमचे बाकीचे पेंटर लोक पुढे चाललेत. जातो आता वरातीत नाचायला. तुम्हाला तिथल्या पण आता डान्स बिन्स दाखवतो माणसांचा तिथल्या. चला तुम्हाला वारात पण दाखवतो. अबे जरा हात बरोबर कर. इथे मंदिर जिथं आलोय. भाई गरम आहे. मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि. वधूर्यो शुभं भवतु. लक्ष्मीपदे मनसा स्मरामि. शुभं भवतु. पम्याचं लग्न वगैरे झालं आहे. आता आम्ही सगळेजण आलो जेवायला. 40-42 डिग्री इकडं आहे टेम्परेचर. त्याच्यात बसलो आम्ही जेवायला. इकडे कूलर नाही, फॅन नाही, काय नाही. अर्धी चपाती घेतले फक्त. जेवण कंप्लीट करून घेतो आता पटापट. आणि जाणार जॅकेटच्या घरी. आता घरी काय जेवायला आम्हाला? मटन आहे. मटन दाखवतो. मटन पण. चलो बाय. पम्या कॉफी बाय बाय करते. चल पम्या निघतो आता आम्ही पण. मित्रांनो आम्ही आलोय आता माजलगावच्या इथल्या डॅम वरती. इथं बघा पोरं बिरं पोहतात मस्तपैकी. आणि आता आमची पण झाली इच्छा पोहायची. तर त्या बाई पण इथं जरा आता पाय बी ओले करतायत. विचार करतोय आम्ही की जावं का पाण्यात. जाऊन बघतो. खोल असेल विसेल पाणी गरम थंड काय माहित नाही. आता कसं आहे रे? थंड गरम आहे? थंड आहे ना? हा ना. चला गाईज आम्ही जरा असं करतो एन्जॉय. गाडी केली तिथं पार्क. जग्याने गोवा तिथंच बसलेत. जातो आता पाण्यात आम्ही पण. आता अनिकेत भाई जात आहे आमच्या माजलगावच्या डॅम मध्ये. पुण्याच्या कायलीपासून क्षणभर
सुखाच्या थंडाव्यासाठी. आता आण्याबाई गेलेत आमचे पाण्यामध्ये उन्हाच्या कायलीपासून सुटका मिळवण्यासाठी, पाण्याचा आनंद घेताना. हा बघा डॅमचा सुखद असा व्ह्यू, केसांना पाणी लावताना. झालं डॅम वरती आता मजा वगैरे करून. वृद्धाने मी चालू होतो फक्त पाण्यामध्ये, जास्त काय नाही. पाय वगैरे जरासे ओले गेले, थोडंफार कमरेपर्यंत भिजलोय. थोडंसं थांबतो आता, जरा पॅन्ट बिंट सुकत येतो आणि मग जातो आता. जगाच्या घरी जायचं आहे. जगाने मस्तपैकी मटण सांगितलं आता घरी, कारण भूक पण लागली की आम्ही जास्त जेवलो नाही. जातो आता आणि आता डायरेक्ट भेटणार होतो आपण जगाच्या घरी. पाहिलं बसलोय मस्तपैकी झुल्यावरती, ऊसा रस प्यायला थांबलो आता. मस्तपैकी शेताच्या शेजारी बसलो आता ऊसाचा रस प्यायला. हे काय भाई बोला घेतात. होय बाय, कसं वाटतंय बीडला? गरमी कशी वाटते? गरमी उन्हाळा गरम वाफा लागतो, एवढा वारा सुटलाय. तर आम्ही आलो आता जगदीशच्या घरी पाडळीला. पाथर्डीपासून एक 10 ते 12 किलोमीटरवरती आहे जगाचं घर, पाडळी म्हणून. तिथे आलो आहे. हे जगाचं घर बघा तुम्ही, माझ्या मागे गाडी वगैरे पार्क केलं आहे. तुम्हाला गोटा पण दाखवतो आणि आजूबाजूची तरी शेती वगैरे सगळं दाखवतो आता. हे इथे मस्तपैकी जगाची शेती वगैरे सगळं. काय शेती तर दुसरीकडे आहे, इथे मस्त गोटा बेटा आहे. माग मोठी जाग आहे. आईला चिंच बघा किती लागेल चिंच. मस्तपैकी काकूंनी मटण करायला घेतलंय. पहिले चहा वगैरे पितो. चहा वगैरे पिऊन झाला की मस्तपैकी आम्ही मटण खाणार होतो तरी चुलीवरचं. चलो आम्ही आलो आता पाडळीमध्ये. जाग्याचं शेत बघतोय. जाग्याचा कुत्रा आहे इथं. माझ्या मागे इथं ऋत्या, गोव्या आणि आयुष आहे. जाग्याच्या मावशीचा मुलगा आहे ना, मावशीचा नातू. हे बघा पूर्ण सगळं जिथपर्यंत दिसते म्हणून तिथपर्यंत सगळं त्याचंच आहे. जातो आता, अजून बघतो काय काय आहे तर. विहीर पण आहे. विहीर बघत मस्तपैकी जरा लय दिवसांनी विहीर दिसले बाबा. यो लय खोल आहे. कडक सोडीप इथं काय आंतर पिकाचं काय प्रयोग केलाय? प्रयोग अंतर पिकाचा प्रयोग. ऊसाच्या आत कोबी लावले. पत्ता गोबी आहे. कोबीचं पीक किती दिवसाला येतं? 2 महिने, 8 दिवस. आणि ऊस 10 महिने. तर कोबीचं 5 वेळा निघतं का? ही बघा इथं फक्त कोबीची शेती केली. इकडे कोबी, इकडे मागं ऊस लावलाय पूर्ण. तुम्हाला दाखवला मी बघा जवळून. बारक्या म्हणते पपई आहे. पपई कुठं आहे? पपई दाखव बरं. ही पपई आहे का? बरं. आणि ऊस कुठे सांग बरं मला. कुठं कुठं सांग. तिकडं तो ऊस.
बघा निसर्ग, बघा निसर्ग बघायला भेटत नाही. कुठली चिंच रे जागा ही? विलायची चिंच. गोड आहे, पहिल्यांदा गोड चिंच खाल्ली बाई मी तर. मस्त आहे. आवडती ना. बघा इथं अजून एक लय मोठी विहीर आहे. सैराट पिक्चर मध्ये जी शूटिंग झाली होती ना विहिरीची, इथंच झाली होती. ओ हो हे इथं आला होता तो रांगड्या धावत. तो तिकडे जो रस्ता दिसतो तिकडनं आलो आम्ही चालत, पूर्ण गोल फिरून आलो. आता जातो आता घराकडे. हा अच्छा. शुभम शिरसाट पण आम्हाला भेटलेला आहे. तर आता आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर पुढचा ब्लॉग असणार आहे आपला पक्याची हळद आणि पक्याचं लग्न आपण करणार आहोत 9 तारखेला. तर भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय बाय.